नमस्कार. चला आज आपण पाहूया शुक्रवारी कोणती कामे करू नये ज्यामुळे आर्थिक बाबतीत अपशकुन होईल. भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि माता लक्ष्मीचे वाहन घुबड कसे झाले जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. आर्थिक बाबतीत अपशकुन होऊ नये म्हणून शुक्रवारी चुकून करू नका ही कामे. भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि माता लक्ष्मीचे वाहन घुबड कसे झाले ते जाणून घ्या. त्यांचे महत्त्व. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. शुक्रवारी चांगले काम करण्याव्यतिरिक्त इतरही काही गोष्टी असतात ज्या करायच्या नसतात. ती कामे करणे अशुभ मानले जाते आणि देवी लक्ष्मीला राग येतो. ही कामे काय आहेत ते पाहूया. धार्मिक श्रद्धेनुसार शुक्रवारी या गोष्टी चुकूनही करू नका. आर्थिक बाबतीत होतो अपशकुन. शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची उपासना करणे आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्यास घरात धन, वैभव आणि सुख समृद्धी राहते. असे म्हटले जाते की शुक्रवारी चांगले काम केले पाहिजे, दान दिले पाहिजे. या सर्व गोष्टी पाहून लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला नेहमी आनंदी राहण्याचे आशीर्वाद देते. शुक्रवारी चांगले काम करण्याव्यतिरिक्त इतरही काही गोष्टी असतात ज्या करायच्या नसतात. ती कामे करणे अशुभ मानले जाते आणि देवी लक्ष्मीला राग येतो. ही कामे काय आहेत ते पाहूया. लक्ष्मी देवीच्या मूर्तीचे विसर्जन. शुक्रवारचा दिवस लक्ष्मी मातेला निरोप देण्यासाठी नाही तर मातेचा स्वागत करण्याचा दिवस आहे. मूर्तीचे विसर्जन हा देवीला निरोप देणे मानले जाते. काही लोक नदीत जुन्या किंवा मोडलेल्या मूर्तीचे विसर्जन करतात आणि त्या जागी नवीन ठेवतात. चुकूनही शुक्रवारी जुन्या मूर्तीचे विसर्जन करू नका. तुमची इच्छा असल्यास तुम्ही शुक्रवारी नवीन मूर्ती स्थापित करू शकता. असे केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असेल. 2. संध्याकाळच्या वेळी दरवाजा बंद ठेवणे. संध्याकाळी म्हणजे 3 सांजेच्या दरम्यान मुख्य प्रवेशद्वार काही काळासाठी उघडे ठेवावे. मानले जाते की संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते. म्हणून पूजेच्या ठिकाणी दिवा लावताना संध्याकाळी घराचे मुख्य दरवाजे उघडावेत. असे केल्याने देवी लक्ष्मीचा निवास तुमच्या घरात सदैव राहतो. 3. कर्ज आणि उधारीचे व्यवहार. शुक्रवारी कोणालाही कर्ज देऊ नका किंवा कोणाकडूनही घेऊ नका. असे केल्याने तुमच्या घरातील लोकांचे आरोग्य बिघडू शकते. या दिवशी एखादी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी विचारणा करीत असेल तर नक्कीच मदत करा, परंतु ती कर्जाच्या रूपात नव्हे तर आर्थिक मदतीच्या स्वरूपात असावी. या दिवशी कर्ज देणे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकते. 4. अविवाहित मुलींचा अनादर करणे. शुक्रवारी काही लोक वैभव लक्ष्मीचा उपवास करतात आणि या दिवशी कुमारिका जेवण असते. चुकूनही मुलींचा या दिवशी अनादर होऊ देऊ नका. म्हणजेच जर या दिवशी तुमच्या घरात एखादी मुलगी असेल तर तिला चिडवू नका किंवा फटकारू नका. त्याऐवजी तिला आदराने आवडीचे जेवण द्या. याशिवाय घराच्या लक्ष्मीने म्हणजेच घरातील स्त्रीने कोणतेही अपमानजनक शब्द उच्चारू नयेत. 5. लक्ष्मी मातेच्या मूर्तीची भेट. शुक्रवारी कोणालाही लक्ष्मी देवीची मूर्ती भेट म्हणून देऊ नये. असे करणे चांगले मानले जात नाही. शुक्रवारी तुम्ही लक्ष्मीची मूर्ती घरी आणू शकता, परंतु ती कोणालाही भेट म्हणून देऊ नये. शुक्रवारी संध्याकाळी विधिवत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिला घरात येण्याचे आवाहन करावे. लक्ष्मी मातेचे घुबड आणि भगवान विष्णूंचे गरुड कसे झाले वाहन ते आपण आता जाणून घेऊया आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया. हिंदू धर्मात माता लक्ष्मीला सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी म्हटले जाते. इतर देवी देवतांप्रमाणेच देवी लक्ष्मीचे हे आवडते वाहन आहे आणि ते म्हणजे घुबड. मान्यतेनुसार माता लक्ष्मी घुबडावर स्वार असते. मात्र सध्या घुबडांना मूर्ख मानले जाते. यामुळे लोक एखाद्या व्यक्तीला त्याच्या मूर्खपणासाठी उल्लू म्हणतात, पण सत्य पूर्णपणे वेगळे आहे. होय,
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की घुबड हा अतिशय हुशार आणि बुद्धिमान पक्षी आहे आणि त्याला बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते. असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो की माता लक्ष्मीने आपले वाहन म्हणून घुबडाची निवड का केली. या प्रश्नाचे उत्तर मिळण्याआधी हे जाणून घेतलं पाहिजे की सर्व देवी देवतांच्या वाहनांचे स्वतःचे विशेष महत्व आहे. या क्रमाने घुबडाला त्यांचे वाहन म्हणून निवडण्यामागे एक विशेष कारण आहे. संध्याकाळ नंतरच लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो अशी श्रद्धा आहे. म्हणूनच संध्याकाळपूर्वी घरे दुकाने झाडून स्वच्छ करावीत आणि अंधार पडल्यानंतर घरे किंवा दुकाने झाडू नयेत असे सांगितले जाते. दुसरीकडे घुबड दिवसा नीट पाहू शकत नाही, तर अंधारात तो माणसांपेक्षा जास्त स्पष्ट पाहू शकतो. याशिवाय घुबड हे बुद्धिमत्तेचे तसेच शुभ काळ आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. यानुसार देवी लक्ष्मी आणि तिचे वाहन घुबड यांचा सहवास उत्तम प्रकारे बसतो. माता लक्ष्मीचे पती भगवान विष्णू गरुडावर स्वार असतात. हिंदू धर्मात गरुड अत्यंत शुभ मानले जातो. सोनेरी रंगाचे आणि मोठ्या आकाराचे गरुड हे दैवी शक्ती आणि अधिकाराचे प्रतीक मानले जाते. गरुडाला पक्ष्यांचा राजा असेही म्हणतात. अशा परिस्थितीत भगवान विष्णूंचे देवत्व आणि हिंदू देवी देवतांमध्ये त्यांचे स्थान लक्षात घेता पक्षी राजा गरुड हे त्यांच्यासाठी सर्वोत्तम वाहन आहे. तर आता आपण पाहिले शुक्रवारी कोणती कामे करू नये ज्यामुळे आपल्याला आर्थिक बाबतीत अपशकुन होईल आणि भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि माता लक्ष्मीचे वाहन घुबड कसे झाले ते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.